नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. नवी मुंबईतील तुर्भे येथे प्रस्तावित कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या जागेवरून वाद निर्माण झालाय. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेत प्रकल्पाच्या जागेचा फेरविचार करण्याची मागणी केली. प्रस्तावित जागेपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर सिडकोच्या ताब्यातील बंद अथवा निष्क्रिय जागा उपलब्ध असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे दोन्ही जागांचा तुलनात्मक अभ्यास करूनच अंतिम निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. तुर्भे परिसरावर आधीच कचरा, दुर्गंधी आणि वाहतुकीचा पर्यावरणीय भार असल्याने नव्या प्रकल्पाचा नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम तपासावा. तसेच एमपीसीबी परवानग्या, उत्सर्जन नियंत्रण, राख व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षेची स्वतंत्र तपासणी करावी अशी मागणी सुरेश कुलकर्णी यांनी केली आहे. एकमेव आपला प्रकल्प आहे, त्या ठिकाणी 100% कचरा आपण प्रोसेसिंग करतोय. फक्त 2 या 5% कचरा फक्त लँडफिल साईडला जाते. जर 5% लँडफिल साईडला गेलं असतं तर आज 10 डोंगर उभं राहिले असते का? नसते उभं राहिले. महापालिका कशाच्या कुणाच्या कशात घालते पैसे? की काही लोकांना असं गैरसमज आहे की सुरेश कुलकर्णीचे कॉन्ट्रॅक्ट आहे. काय बोंबला सुटलेत आजी? कशा करता ये की महापालिकेला तुम्ही जबाब विचारू शकत नाही? त्या लोकांना किती लोकांना ते 1 ते 1.5 लाख लोक वस्ती आहे. हजारो लोकांना त्या ठिकाणी दम्याची बिमारी, टीव्हीची बिमारी झाली. आणि तुम्ही देशाचे पण फसवणूक करताय, बक्षीस घेताय. आज नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर आहे आपला. त्या ठिकाणी ते आले, फक्त तुम्ही त्या दिवशी गाड्याच्या कचरा येणाऱ्या गाड्या सगळ्या बंद करताय. महापालिका गाड्या बंद करून फक्त इथं प्रोसिजन करतात. फक्त 1, 2, 4 गाड्या असतात. आज मी काही पत्रकारांना दाखवलं, कालच दाखवलं. काय होतंय? कुठलंही प्रोसेसिंग होत नाही, काही होत नाही. फक्त आणतात कचरा, तिथं टाकतात, इथून उचलून डम्पिंगला आणायचे. कचरा टाकायचे 250-300 गाड्या येतात. आज जर हे प्रोसेस झालं असतं आम्हाला एवढं ओरडायची गरज नव्हती. एवढी डोंगर 100 एकर लँडफिल साईड तयार झाले नसते. प्रत्येक सभागृहात त्यावेळेस येतात, एकच बोलतात की आमची 90% प्रोसेस होतं, 10% कचरा फक्त लँडफिल साईडला जातात. आज जर 10% लँडफिल साईडला गेले असतं तर आज एवढा कचरा डोंगर 10 डोंगर उभा राहिले नसते. प्लांटला विरोध आहे, त्यांनी मगाशीच सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या प्रकल्पाला विरोध आहे. तर तो प्रकल्प कुठे असावा आणि नेमकं त्यापासून लोकवस्ती किती दूर असावी ह्याला काहीतरी मर्यादा आहे. आणि त्या अनुषंगाने वर्षानुवर्षे या ठिकाणी जर तिथले संपूर्ण जनजीवन विस्कळीत होत असेल, एक मरण यातना सहन करावा अशा प्रकारचं जर आरोग्याच्या दृष्टीने यातना ते सहन करत असतील तर निश्चितच त्यांची मागणी ही रास्त आहे. कारण जवळ एखादा प्रकल्प आल्यावर त्याचे परिणाम आज माहिती नसतात, पण त्याचे भविष्यातील दुष्परिणाम हे फार मोठे असतात आणि ते त्यावेळेस मग काही पर्याय उरत नसतो. आणि म्हणून तिथल्या स्थानिक जनतेचा विचार करणं ही गरजेची बाब आहे. खरं म्हणजे लँडफिलवर आज आपण सगळेजण आपण सुद्धा पाहिलं असेल, त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. तर 100% कचऱ्याचं निर्मूलन त्या ठिकाणी होत असेल तर त्या ठिकाणी एवढा डोंगर त्या ठिकाणी व्हायलाच नाही पाहिजे.